नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. ठाणे जिल्ह्यातलं कल्याण म्हटलं की स्मार्ट सिटी म्हणून एक आदर्श नमुना दाखवला जातो सरकारला. आणि तसं बघायला गेलं तर खडकपाडा, बेतुरकरपाडा हा सगळा जो विभाग आहे तो या स्मार्ट सिटीचा आत्मा किंवा हार्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण या स्मार्ट सिटीचा बुरखा फाडला तर याची अत्यंत दयनीय स्थिती काय आहे. मी सध्या आहे बेतुरकरपाड्याच्या चौकामध्ये. इथला तुम्ही परिसर पाहिला, इथली दयनीय अवस्था पाहिली तर एकंदरीतच या स्मार्ट सिटीचा भेसूर चेहरा जो आहे तो तुमच्या समोर येऊ शकतो. मी इथे उभा आहे. इथे पाहू शकता तुम्ही पाठीमागे बस स्टॉप आहे. सिग्नलला लागून जो बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपला लागूनच फुटपाथ खोदून 2 ते 3 महिने झालेत. कसलं काम चालू आहे, कसला बोर्ड नाही, कसलंही नामनिर्देशक फलक नाही. त्या वायरी गेल्या 3 महिन्यापासून अशाच उघड्या पडलेल्या आहे. बाजूला एक चरी जी आहे ती खोदून ठेवलेली आहे. फुटपाथ नसल्यामुळे इथल्या वृद्ध माणसांना, इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या महिलांना येता जाताना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. आणि विशेष म्हणजे याच बस स्टॉपवर काही लोकांनी आपला संसार देखील थाटलेला आहे. म्हणजे सांगावंसं वाटतं की 3-3 अपत्यांना जन्म देईपर्यंत अशा उघड्यावर इथे संसार थाटले जातात. पण पालिकेचं कुठलंही अशा गोष्टींकडे लक्ष नाहीये. खरं तर अशा नागरिकांसाठी बेघर निवाऱ्याची जी सोय केली जाते त्या ठिकाणी अशा लोकांचं पुनर्स्थापन जे आहे ते न करता अशा पद्धतीनं नागरिकांना याचा त्रास होतोय. आणि हा नागरिकांनी त्रास कधीपर्यंत सहन करावा हा प्रश्न इथले नागरिक आता उपस्थित करत आहेत. माझ्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या. इथे गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न सातत्याने त्या उपस्थित करतात. स्मिता गायकरजी, आता जे सांगितलं दादानी त्याप्रमाणेच परिस्थिती आहे. मी इथे जुनी स्थानिक आहे महिला आणि मी बघते कंटिन्यू या बस स्टॉपवर खूपच त्रास आहे जाण्या येण्याचा. हा जो स्पीड ब्रेकर आहे तर सध्या जस्ट आम्ही त्याचं पण शूटिंग घेतलंय. अतिशय वाईट परिस्थितीने बनवलेला आहे. त्याच्यानंतर जो बस स्टॉप आहे तिथे आज बरेच वर्षापासून एक महिला राहते. तिने तर जवळजवळ संसार तिथेच मांडलेला आहे. आम्ही काही बोलायला गेलो किती ऐकून घेत नाही कोणीही. बाजूला जे महानगरचं गॅसचं पाईपलाईनचं काम चालू त्याच्या तिथे आज 2 महिने झाले ॲज इट इज तसाच त्यांनी पसारा ठेवलेला आहे. पाईप पडलेले आहेत, खड्डा खोदलेला आहे. साईडनी जे सतत सिग्नलमुळे गाड्या वाटेल त्या पद्धतीने धावतात, बाजूच्या लोकांचा विचार करत नाही. आणि जर त्या खड्ड्यात कोणी पडलं चालताना साईडला ऍक्सिडेंट झाला तर महानगरपालिका जबाबदार राहील का? महापालिकेला याबद्दल नाही. आम्ही आता जाऊन पूर्ण याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे. निवडणुका चालू होत्या, सगळे त्यात बिझी होते त्यांचे अधिकारी, ते दाद देत नव्हते म्हणून आम्ही आता शांत बसलो होतो. या दरम्यान इथे एखादा अपघात झाला नाही. आता एक माझ्यावर महिला आहेत, त्यांची मैत्रीण चालली होती, तिच्या काहीतरी हाताला जस्ट मार लागलेला आहे. ऍक्सिडेंट नशीब थोडक्यात थोडंच मार लागला. पण जर मोठा अपघात झाला मेजर तर म्युन्सिपाल्टी काय जबाबदारी घेणार आहे हा मला प्रश्न विचारायचा. इथे जाताना लागलं तुम्हाला. अच्छा. पण आता बस स्टॉप नाहीये. लहान मुलांना शाळेत येताना इकडे तेच प्रॉब्लेम होतो ना. इथून कधी जायचं असेल तर जातो ना. इथून येताना लागतं. तिथे खोदून पण ठेवलंय, परत तिथे जागा नाहीये. खोदून ठेवलं त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतो. खरं तर हा इथे राहणाऱ्या रहिवाशांसाठी एक मोठा अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही 2-3 महिन्यापासून ही परिस्थिती पाहताय, काय अनुभव येतात? तेच माझ्या एका फ्रेंडला गाडीचा कोपरा लागला या ह्याच्यामुळे, या त्रासामुळे, या खड्ड्यामुळे. 2-3 महिन्यापासून आम्हाला खूप त्रास आहे. म्हणजे टर्निंगला गाड्या वगैरे येतात ना, डायरेक्ट अंगावरती येतात सिग्नल असल्यामुळे. तर लवकरात लवकर ते खड्डा हे करावं असं. निवडणुकीमधले म्हणजे उमेदवार असतील किंवा इथले नगरपालिकेचे अधिकारी असतील, 3 महिन्यात कोणाचं लक्ष गेलं नाही? काही कोणाचंच लक्ष गेलं नाही. फक्त जेव्हा मत मागायला येत होते तेव्हा लक्ष होतं, आता तरी नाही. काय म्हणता? तो तिथे एक कोपरा आहे ना, तो त्याचा फोटो काढा जरा. बरं, तिथे काय आहे? काय खड्डा खोदून ठेवलेला आहे. देण्याची लाईन तुटले, लोक पडतात येणार जाणारे. आणि बाईकवाले असे सुसाट जातात. काय कोणतं लक्ष नाही, काय नाही, काय पडतात तिथं. कोण लक्षच देत नाही. त्याला सांगितले बनवतो, बोलतो येतो मी. काय नाही, महापालिकेने तिकडे लक्ष द्यावे. खड्डे पाईपलाईन चालू आहे तर तिथे त्यांनी लक्ष द्यावे. आमच्या शेजारच्या बाईला पण लागले ना. हो. तर या भिक्षेकरांचा पण त्रास आहे का इथे? हो, तो पण त्रास आहे. तो पण खूप त्रास आहे. तर प्लीज महानगरपालिकेने इकडे लक्ष द्यावे. सातत्याने नागरिक इथे या प्रश्नांसाठी समाज माध्यमातून असेल किंवा चर्चेमधून हा प्रश्न निर्माण करतायत. तरी देखील निवडणुकीच्या या
धामधुमीमध्ये कुठल्याही राज्यकर्त्याच्या लक्षात येऊ नये किंवा इथले जे प्रभाग अधिकारी असतील, पीठ मुकादम असतील, यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बेतुरकर पाड्याच्या या दोन्ही खड्ड्यांच्या दुरावस्थेबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर कळलं की हे दोन्ही जे खड्डे आहेत ही महावितरण विभागाच्या वतीनं इथे जी लाईन टाकली जाते त्या निमित्तानं 2 ते 3 महिन्यांपासून खोदून ठेवलंय. आणि या बसस्टॉपवर असलेल्या भिक्षेकरांच्या अतिक्रमणाबाबत जेव्हा विचारणा करण्यासाठी आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना धनंजय थोरात जे आहेत कल्याणचे बेतुरकर पाड्या इथले त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं दालन जे होतं ते बंद होतं, त्यांच्या ऑफिसला टाळा लागलेला होता.